यांचा सेवा सोहळा चालू आहे आणि त्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मंचावर सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांचे जंजिरा विद्यामंडळ सरसाहेब पाचेकर हे माझे वर्ग मित्र. मी 4 वर्षापूर्वी रिटायर झालो, तुमचे आज 4 वर्षानंतर ते काम कसं ते मी नंतर सांगेल. दीपक सरांनी शाळेसाठी मोलाची कामगिरी केली. त्यांना अकाउंटन्सीचा बादशाह असे अनेक उपाधी दिली. ज्या वेळेला आम्ही 12वीला होतो, 11वी-12वी, आम्हाला अभ्यास हे शिकवायला होते. एखादी अकाउंटन्सीमध्ये काही प्रॉब्लेम आला, अडचण आली तर सरांकडे न जाता आम्ही पहिले दीपक सरांच्याकडे जायचो. ही एक त्यांची मोठी गोष्ट होती. त्यांच्या कार्याबद्दल अनेकांनी सांगितले, त्यामुळे मी अजून त्यांच्याबद्दल काही सांगणार नाही. मित्र म्हटल्यानंतर बालपणापासूनचं मित्र, काही आठवणी बालपणीच्या. ज्या वेळेला दीपक मी दीपक सर नाही बोलणार, कारण ते अजूनमधून दीपकच येणार. त्यांचे वडील आमचे नाना हे माडी काढायच्या झाडावरून आणि माडी काढलेला ड्रम तो माडीच्या केंद्रात मिळायचं काम दीपक सर करायचे लहान असताना. आणि मी त्याच्यापेक्षा वयाने मोठा, पण आमचं जवळचा मित्र आहे, पण मित्र पण दमदाटी करून आमच्या घराच्या दारावरून तो नेहमी माडीचा ड्रम घेऊन जायचा. मी वाटच बघायचो कधी दीपक येतो माडीचा ड्रम घेऊन. आणि तो आला की मी ताबडतोब एक ग्लास घेऊन किंवा टोप घेऊन बरोबर आढळायचो ये. आणि काही न करता काही न बोलता तो मात्र खेळायचा आणि हे नित्याचंच झालं. पण देण्यानंतर कोणतीही कुरकुर नसायची, पण एक वाक्य मात्र नक्की असायचं, ते म्हणजे अरे काढलेली नाही ना, त्याच्यात सोन्या बिंड्या असेल जरा मी, म्हणजे एवढी तो काळजी घ्यायचं. दुसरं एक प्रसंग सांगायचं म्हणजे दीपक सर शांत स्वभावाचे किंवा कसे नारळासारखे कांतासारखे काही असते, पण त्यांचा एक आणखीन एक स्वभाव म्हणजे निश्चित स्वभाव. त्या बाबतीत थोडंसं सांगेल. आमचे मित्र नारायण पाटील, मला वाटतं सर्वांनाच ते परिचित असतील. ज्या वेळेला आम्ही दोघं जण कुठे एकत्र जात असतो त्यावेळेला ती व्यक्ती दिसली नारायण पाटील, की दीपक सर आवर्जून हात मारायचे, हे नारायण. तो पण यायचा ताराजण जवळ यायचा, अरे तुम्हाला नारायण बोलतोस, मी तुझ्यापेक्षा किती मोठा आहे आणि मला दादा बोल, काका बोल. बोला दीपक सर माझ्याशी चर्चा करायची, अरे कसं बोलणार सांग. आम्ही बोलतो एका वर्गात, अरे होतो की नाही एका वर्गात सांग तू. हो होतो. मग वर्गातल्या मित्राला दादा किंवा काका बोलतात तर नारायणच बोलणार. मग त्याचं स्पष्टीकरण असायचं, अरे काय तू. तो मला सांगायचा की अरे हा लहान असताना शाळा नंबर 1 मधून याचा आवाज आला की न आला काही असो, पण धावत धावत जाऊन याचा पाळणा हलवायला मी जायचो आणि मला असा नारायण बोलतोय असा त्याचा एक निश्चित स्वभाव देखील होता. आणि हे एकदा दोनदा नाही तर कधी आम्ही दोघे जण असलो आणि समोरून नारायण दिसला की नारायणला आवर्जून हात मारायचे आणि त्याला पण ते आवडायचं आणि तोही मुद्दाम यायचा आणि ही चर्चा रेग्युलर आमची चालायची. खरं म्हणजे दीपक सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बरंच काही बोलता येईल, परंतु काही आठवणी अशा असतात की ज्या आठवणी आपल्याला विसरायच्या असतात ते वाळूवर रेखाटायचे असतात. म्हणजे भक्तीची लाट आली की ते बरोबर ते मिटल्या जाते. परंतु काही आठवणी अशा असतात खडकावर कोरायच्या असतात आणि ते कितीही लाटांचा वर्षाव झाला तरी ते पुसल्या जात नाही. त्याच्यातली माझी एक आठवण, मी जेव्हा सगळ्याच्या हायस्कूलला आलो आणि खास म्हणजे आमचे टिके नसार सर आणि मॅडम देखील उपस्थित आहेत. 8वीच्या वर्गात आलो. वर्ग खूप आवडला, वाटलं चला 1 वर्ष अजून राहूया.
1 वर्ष राहिलो, पुढल्या वर्षी 9वी. 9वीचा वर्ग आवडला, पुन्हा वाटलं की अजून 1 वर्ष राहावं, पुढच्या वर्षी 10वी. आणि 10वीला गेल्यानंतर आमचे मित्र दीपक हे आले. दीपक आल्यानंतर आम्ही अभ्यासात कसे करचे, शिकवताना कधीही प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही किंवा कधीही बरोबर पूर्ण केलेलं नसायचं. परंतु दीपक ओळखीचा, पण मित्र नाही, जवळचा मित्र नाही. ज्या वेळेला शिकवत असायचे त्यावेळेला शिक्षकांनी शिकवताना मध्येच प्रश्न विचारले असता हात वरती एक व्यक्तीचा, दीपक पाशेटकर, आणि अजून एक आमचा वर्ग मित्र तो म्हणजे मंगेश पोहता, ते असायचे. आणि आमचं 10वी क चालू होतं. वर्गवारी अशी केली जायची, 10वी अ म्हणजे उत्तम, 10वी ब म्हणजे बरा, आणि 10वी क म्हणजे कामावून गेलेला. आणि सर्वांच एक समज नाही होताच तसा. आणि आमच्या वर्गात पास होणारे 2च विद्यार्थी, एक मंगेश पोटार आणि दीपक पाशेटकर. ह्यांनाच कसा अभ्यास होतो, आम्ही पण अभ्यास करतो, आम्हाला का नाही येत. खूप उत्सुकता वाटायची. वाटलं तर विचारतो कसा अभ्यास करतो, काय करतो, काय नाही, घरी जाऊन वाचायचो, काय अभ्यासाने कसं तो लिहायचं, एवढंच करतो. त्याचं खूप निरीक्षण करायचं, नक्की अभ्यास करण्याची पद्धत कशी. त्याला विचारलं की अरे मी पण तुझ्या घरी येतो आणि अभ्यास करतो, तर चालेल, ठीक आहे, आम्ही दोघं अभ्यास करायला लागतो. घरी नंतर झोपायला, नंतर वाटलं की अभ्यास आपण कधी करतो, आपण ह्याच्याचकडे राहूया का. त्यावेळेला त्याचे वडील नाना आणि मातोश्री यांनी आणि त्यांच्या बंधू आणि भगिनी देखील किरण आणि ज्योती यांनी देखील मला चांगला सपोर्ट केला. आणि मी त्यांच्याच घरी राहायला लागलो, अभ्यास करायला लागलो. आणि यांच्या जोडीला अजून एक व्यक्ती वाटली की म्हणजे गजानन सरपाटे. आम्ही तिथेच अभ्यास करायचो, खूप छान जमायचो. त्याच्यानंतर त्याचे मामा जोडवेकर हनुमान मंदिराच्या समोर तिथे एक थोडी ठिकाण होते, तिकडे अभ्यास करायचा. परिणाम हा झाला की वाढ नाही पण गुण लागला असं म्हणायला लागतं की मलाही अभ्यास जमायला लागला. आणि त्या 10वीच्या वर्गात चांगल्या मार्गाने पास झाले. आणि आमच्या कोणेवाड्यात इयत्ता 10वी, इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी प्रथम क्रमांक मी कधीच सोडला नाही. आणि माझा जोडीला गजानन सरपाटे तो 3य क्रमांक, मी एक गजानन सरपाटे तो. आमची ही जोडी 3 वर्षात 10वी, 11वी, 12वी 3 वर्ष गेली. आणि ही सर्व कृपा अर्थातच दीपक पाशेटकर, त्यांचे मातोश्री, त्यांचे बंधू, त्यांच्या भगिनी आणि त्यांचे बहीण या सर्वांची आहे, त्यांची मेहरबानी. आणि म्हणूनच मी पुढे शिकलो, पुढे डीएड केलं, शिक्षक म्हणून कामाला देखील लागलो. आणि मी मगाशी माझ्याप्रमाणे सांगितलं की मी वयाने मोठा असून त्याच्याबरोबर कसा की मी अगदी वर्ग आवडण्याचं म्हणजे राहतो, बाकी कारण काय नाही. आणि माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी आठवण. जर दीपकसारखा जर मित्र मिळाला नसता, दीपकसारखी आईवडिलांसारखी फॅमिली मला जर मिळाली नसती, तर मी कुठेतरी केंद्रीय वाजवत असतो, मच्छी मारत असतो आणि माझं आयुष्य एक वेगळ्या वळणावर असतं. पण त्या वळणावर आणण्याचं काम हे पाशेटकर कुटुंबाने केलं, म्हणून मी त्यांचा शुभेच्छा ऋणी आहे. त्याचबरोबर त्याच्या फॅमिलीच्या बाबतीत बोलायचं झालं, आमच्या दुरावली ह्या देखील खूप प्रेमळ. कधीही गेलो त्याच्याबरोबर गप्पा मारायला की जरा आपुलकी, प्रेम हे दाखवायचे. त्यावेळी ते नेरूळला राहायला आले मुंबईला मुलाच्या शिक्षणासाठी, त्यावेळेला देखील आम्ही एकत्र म्हणजे सर्वात जास्त आला. नाहीतर खूप आठवणी आहे, परंतु सांगायला थोडंसं जड झालं. त्यांचा मुलगा त्यांनी मुलगी दिव्या नाही की आमची नमू ही देखील एक चांगली हुशार विद्यार्थ्यांनी. आता नक्कीच ती पण रागाच्या पावलावर आणि वादांचे विचार पुढे जाईल असं मला वाटते.
दीपक सरांना आणि त्यांच्या फॅमिलीला पुढील आयुष्य आरोग्यदायी सुखकारक आणि चांगले जावं ही ईश्वरच्या प्रार्थना करून मी माझे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद.